अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ। हॅलो, मी प्रियंका, वेलकम बॅक टू प्रियंकाज ऑल कंटेंट। आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे, बऱ्याच जणांचे प्रश्न असे असतात की आमचा पगार झाला आहे पण आमचे सेव्हिंग होत नाहीये, किंवा आम्हाला पैशाचे स्रोत मिळत नाहीये की जेणेकरून आम्ही पैसे कमावू शकतो, किंवा आम्ही पैसे तरी कमावतोय पण आम्हाला नशिबाची साथ मिळत नाहीये, किंवा पैसे तरी येत आहेत पण ते कुठे कसे कधी जातात हे समजतच नाहीये। अशा अनेक अडचणी सर्वांच्याच आयुष्यामध्ये आहे। पैसा हा प्रत्येक माणसाला महत्त्वाचा आहे, अगदी माझ्यापासून तुमच्यापर्यंत। पैशाशिवाय आयुष्यामध्ये कुठलीच गोष्ट होत नाही। पैसा आपल्याला कमवायचाच आहे, पण तेवढं आत्मिक समाधान, मनाचं समाधान असणंही गरजेचं आहे। कितीही पैसा असू द्या हो, पण समाधान असण्यालाही खूप महत्त्व आहे। बघा, काय होतं की आपण जॉब करतो, आपल्याला महिन्याला पैसे येतात, पण ते पैसे टिकतच नाहीत, आपली सेव्हिंगच होत नाही। आपण कष्ट कशासाठी करतो की कुठेतरी पैसे सेव्हिंग करू, मुलांच्या शिक्षणासाठी, आपल्या संसारासाठी, पुढे लग्न असतात, खूप काही असतं, आजारपण असेल। पण जर पैसे टिकतच नसतील, माता लक्ष्मी आपल्या घरामध्ये वासच करत नसेल, माता लक्ष्मी आपल्या घरामध्ये स्थिरच राहत नसेल, तर का असं होतं? तर त्यासाठीचे उपाय आणि कारण आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत, त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता संपूर्ण पहा। सगळ्यात पहिलं काय होतं की आपल्याला काय होतं की पगार कमी असतो आणि आपण खूप सारं कर्ज काढतो। मग कर्ज काढल्यामुळे काय होतं की आपल्याला ते फेडावं पण लागतं। मग आपण काय करतो, आपली जेवढी सॅलरी असते तेवढ्या सॅलरीमध्ये आपल्याला पूर्ण महिना घालवायचा असतो। त्याच्यामध्ये आपला घर खर्च असतो, मुलांच्या शिक्षणांचा खर्च असतो, आजारपण असेल, खूप सारे खर्च आपल्या संसारामध्ये आपल्याला असतात। मग आपण कर्जच जर खूप काढलं तर परत ते फेडणं पण खूप अवघड होतं। आणि जेवढे आपली सॅलरी आहे त्याच्यापेक्षा जास्तीत जास्त कर्ज का काढता तुम्ही? यामुळे आपल्याला आपल्या आयुष्यामध्ये खूप प्रॉब्लेम्सला सामोरे जावं लागतं, इतकं की आपल्याला 2 टाईमचं जेवण मिळणंही खूप अवघड होतं। मग त्यामुळे मी तुम्हाला एवढंच सांगेल की तुमची जेवढी सॅलरी आहे ना, तुम्ही जेवढं पेड करू शकाल, तुमचा घर खर्च भागवून, महिन्याचा खर्च भागवून तुम्ही जेवढं पेड करू शकाल तेवढंच कर्ज तुम्ही काढावं। उगीचच आपलं सॅलरी थोडी आणि आपण खूप कर्ज काढतो। मान्य आहे, सर्वांच्या खूप अपेक्षा असतात, कर्ज काढल्याशिवाय आपल्या अपेक्षा पूर्ण होत नाही किंवा आपल्या इच्छा पूर्ण होत नाही। कर्ज प्रत्येकालाच काढावं लागतं। काहींकडे जर वडिलोपार्जित खूप सारी संपत्ती असते, ते कर्ज काढत नाही, पण सर्वसाधारण माणसाला कर्जाशिवाय पर्याय नसतो। तुम्ही कर्ज नक्की काढा, पण इतकंच काढा की ते आपण फेडू शकू आणि आपल्या घर खर्चाकडे, आपल्याला आपल्या सगळ्या गोष्टींकडे लक्ष देता येईल। असं नाही की कर्जाचा डोंगर आपल्यावरती होईल आणि मग 2 टाईमचं जेवणही आपल्याला मिळणार नाही, एवढं सुद्धा आपल्याला प्रमाण करायचं नाहीये। दुसरं म्हणजे काय की आपल्याला आपली जेव्हा सॅलरी होते तेव्हा आपल्याला काय झालंय, सध्या आता कलियुग आहे, सगळीकडे कॅशलेस झालेलं आहे। आपलं डायरेक्टली जे पेमेंट असतं ते बँकेमध्ये ट्रान्सफर केलं जातं। आपल्याला सॅलरी झाली की आपण लगेचच दूधवाल्याचे पैसे द्यायचे, भाजीवाल्याचे द्यायचे, धान्याचे द्यायचे, सगळे पैसे वाटत वाटत आपण घरी येतो। तर असं न करता मी तुम्हाला एकच उपाय सांगेल की तुमची जी काही सॅलरी आहे, भले ती बँकेमध्ये असो, ती बँकेमधून काढा, घरी आणा, ती तुमच्या घरामध्ये आली पाहिजे। लक्ष्मी म्हणजे पैसा, पण ती तुमच्या घरामध्ये पण येणं गरजेचं आहे। बँकेमध्ये तर येणारच आहे ती, पण तो जो पगार झालेला आहे तो पगार तुम्हाला घरी घेऊन यायचा आहे। घरी आल्यानंतर पूर्ण 1 दिवस तो तुमच्या घरामध्ये देवासमोर पूर्ण रात्रभर तो पगार तसाच ठेवायचा आहे आणि हळद कुंकू अक्षता फूल वाहून तुम्हाला नमस्कार करून त्या ठिकाणी त्या पैशावरती काही सेवा करायच्या आहेत। या सेवा केल्यामुळे लक्ष्मी तुमच्या घरामध्ये स्थिर राहते, चिरकाल टिकते। तुम्हाला थोडेसे याच्यासाठी कष्ट पडतील की बँकेमध्ये ट्रान्सफर झालेले पैसे तुम्हाला काढून घरामध्ये आणायचे आहे, पण महिन्यातून एकदा तर तुम्ही हा उपाय करू शकता। आपली सॅलरी जर महिन्यातून एकदा होतीये तर एकदा पगार झाल्यानंतर तुम्ही पैसे काढून आणा, देवासमोर 1 दिवस 1 रात्र पूर्ण ठेवायचे आहे, तिथे हळद कुंकू वाहून नमस्कार करा आणि त्या ठिकाणी बसून तुम्हाला लक्ष्मी गायत्री मंत्र, विष्णू गायत्री मंत्र, कुबेर मंत्र, नवार्णव मंत्र, श्री सूक्त आणि पुरुष सूक्त, श्री सूक्तचा तुम्ही 16 वेळा पाठ करा। या सेवा तुम्ही जेव्हा त्या पैशावरती करता तेव्हा ती जी लक्ष्मी आहे ती तुमच्या घरामध्ये कायमचा वास करते, स्थिर राहते आणि पैसे तुमच्या घरामध्ये कायमस्वरूपी येतात, सेव्हिंग होतात। मग ते भलेही तुम्ही दुसऱ्या दिवशी हे पैसे परत बँकेमध्ये टाकू शकता किंवा तुम्हाला कोणाला जे द्यायचे आहे ते देऊ शकता, कारण आपण त्यांच्याकडून काहीतरी घेतले, भाजीपाला घेतलाय, दूध घेतले, त्यांचे पैसे तर त्यांना द्यावेच लागतील, कारण या जगामध्ये फुकट असं काही मिळत नाही। कुठेतरी आपल्याला ते पैसे द्यावे लागतात, तेव्हा आपल्याला त्या गोष्टी मिळत असतात। पण जेव्हा मी एवढंच सांगेन की तुमची महिन्याला पगार होईल तेव्हा हा पगार तुम्ही देवासमोर ठेवा, या सेवा करा, म्हणजे सेवाही घडेल, लक्ष्मी मातेला घरात टिकवण्यासाठी तुम्ही काहीतरी सेवाही कराल, तुमच्या घरामध्ये मातेचा वासही राहील, पैसाही येईल आणि त्याची सेव्हिंगही होईल।
परत तुम्ही मग बँकेमध्ये हे पैसे भरू शकता. मला मान्य आहे की याचा तुम्हाला थोडासा त्रास होईल, पण एवढा त्रास जर तुम्हाला तुमच्या पैसे सेव्हिंगसाठी करायचा असेल, माता लक्ष्मीचा वास तुमच्या घरामध्ये राहावा असं तुम्हाला वाटत असेल, तर तुम्ही नक्की ही सेवा करा. तुम्ही करून पहा. 1-2 महिने तुम्ही ही सेवा कंटिन्यू करून पहा. बघा, तुम्हाला अनुभव आल्याशिवाय राहणार नाही. इतकी प्रभावी अशी ही सेवा आहे. काही लोक काय करतात की पगार झाल्या झाल्या घरी येण्याच्या आधी सगळे रोडमध्ये वाटून येतात. याचे झाले तेवढे, त्याचे तेवढे, त्याचे तेवढे, त्याचे तेवढे. असं न करता पहिल्यांदा घरामध्ये त्या लक्ष्मीला आणा, तिची सेवा करा, मग तुम्ही दुसऱ्या दिवशी हे पैसे वाटू शकता. अशा घरामध्ये माता लक्ष्मीचा फोटो असतो किंवा मूर्ती असते, पण तुम्हाला फोटो असा ठेवायचा आहे की त्या फोटोमध्ये माता लक्ष्मीचे जे पाय असतात ते दिसले नाही पाहिजे. माता लक्ष्मी मांडी घालून किंवा बसलेल्या अशा स्थितीत पाहिजे की तिचे पाय आपल्याला दिसले नाही पाहिजे. असं म्हणतात की जर माता लक्ष्मीचे फोटोमध्ये किंवा मूर्तीमध्ये पाय दिसत असतील तर ती माता लक्ष्मी आपल्या घरामधून काढता पाय घेते असं म्हटलं जातं. किंवा काही मूर्ती अशा असतात बघा, त्या मूर्तीमध्ये एक पाय असा कमळामध्ये घेऊन बसलेली असते आणि एक पाय खाली सोडलेला अशी मूर्ती असते लक्ष्मी मातेची. त्या मूर्तीमध्ये सुद्धा असं म्हटलं जातं की काढता पाय घेणं. तर अशा मूर्ती किंवा अशी फोटो जर तुमच्या घरामध्ये असेल तर तसा मूर्ती किंवा फोटो तुम्ही विसर्जित करा आणि असा फोटो किंवा मूर्ती आणा की जिथे तुम्हाला लक्ष्मी मातेचे पाय दिसणार नाहीत आणि लक्ष्मी माता बसलेल्या मांडीमध्ये किंवा मांडीत बसलेल्या अवस्थेमध्ये जशी तिची मूर्ती किंवा फोटो असेल असा मूर्ती किंवा फोटो तुम्हाला तुमच्या घरामध्ये ठेवायचा आहे. तुमचा व्यापार असेल किंवा तुमचे असं काहीतरी धंदा असेल की तुमच्या दिवसाचे दररोजचे दररोज पैसे येतात, तुमच्या यथाशक्ती तुम्ही समजा 1000 रुपये महिन्याला 1000 रुपये दिवसाला कमवत असाल तर तुम्ही 1 रुपया का होईना देवासाठी स्पेशल देवासमोर काढून ठेवायचा आहे. दररोजचा 1 रुपया किंवा दररोजचे 10 रुपये किंवा तुम्हाला जास्त पगार असेल दररोजचे तुम्ही 101 रुपये, तुमची यथाशक्ती तुमची जेवढी इच्छा असेल तेवढे पैसे तुम्ही देवासाठी दररोजचे दररोज काढून ठेवत जा. किंवा महिन्यातून जेव्हा तुमचा पगार होईल तेव्हा तुम्ही सेपरेट काढून ठेवा. 4-5 महिन्यातून किंवा वर्षातून तुम्ही ते पैसे असे साठवून ठेवा. स्पेशल एका देवासाठी तुम्ही स्पेशल ठेवू शकता. आणि जेव्हा कधी तुम्ही कुलदेवीच्या मूळ पीठावर जाणार, स्वामी महाराजांना म्हणजे अक्कलकोटला जाल किंवा जिथे कुठे तुमची इष्टदेवता आहे जिथे तुम्ही जाल तिथे तुम्ही हे पैसे दान करू शकता. किंवा मग तुम्ही देवीसाठी अलंकार घेऊ शकता, साडी चोळी या पैशातून घेऊ शकता, महाराजांना तुम्ही काही भेट देऊ शकता. म्हणजे तुमच्या यथाशक्ती तुम्हाला देवाला सुद्धा पैशांपासून काहीतरी वस्तू घ्यायच्या आहे. बघा, आपण काय करतो संसारामध्ये, आपण पैसे कमवतो, आपण दानही भरपूर करतो, पण देवांसाठी सुद्धा आपल्याला काही गोष्टी करायच्या असतात. तुम्ही अनुभव घेऊन पहा. बघा, देवांसाठी केलेलं कधीच कमी पडत नाही. तुम्ही कुलदेवीला जा, स्वामींकडे जा, तेव्हा तुम्ही त्यांच्यासाठी काही वस्तू घेऊ शकता. जर अगदीच तुम्हाला काही शक्य नाही तर तुम्ही तिथे जाऊन दान करू शकता. याने सुद्धा तुमच्या लक्ष्मीमध्ये खूप सारा तुम्हाला अनुभव पाहायला मिळेल. तुम्ही करून पहा, मग तुम्ही अनुभव घ्याल. आणि एवढंच एक मी महत्त्वाचं सांगेल की जेव्हा कधी तुमचा पगार झालाय लगेच पैसे वाटू नका. किंवा काही जण काय करतात की चला महिनाभर खूप कष्ट केले, पगार झालाय, कोणाला तरी पार्टी द्या, घरच्यांना काहीतरी खायला घेऊन या, घरच्यांसाठी शॉपिंग करा. या सगळ्या गोष्टी तुम्ही करा, मी म्हणत नाही करू नका, पण ॲटलिस्ट आज पगार झालाय, पगार पहिल्यांदा घरात आणा, देवाच्या समोर मांडा, रात्रभर ठेवा, सेवा करा. दुसऱ्या दिवशी तुम्हाला जिथे खर्च करायचे तिथे तुम्ही खर्च करू शकता. यामुळे लक्ष्मी माता कायम तुमच्या घरामध्ये स्थिर राहणार, चिरकाल राहणार आणि तुमच्या पैशामध्ये वाढही होणार, सेविंगही होणार, पैशाचे स्रोतही तुम्हाला मिळणार. तर अगदी छोटीशी सेवा होती. झालेली सेवा मी महाराजांच्या चरणी अर्पण करते. तुम्ही सर्वांनी ही सेवा करा, अनुभव घ्या. श्री स्वामी समर्थ. ब्लेस यू ऑल.